श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मला फाटक्या गोधड्या होत्या त्या आता वर खाली फक्त वर खाली साड्या लावण्यासाठी माझ्याकडे गोधड्या देऊन आलेल्या आहेत. त्या मी आता तुम्हाला हे कशा घालायच्या ते माझ्या पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते. बघा जरा. परत हे ह्या 2 साड्या दिलेल्या आहेत आणि हे मंडप असतं ना त्याचा तो वरचा कापड असतो ते हे लावायसाठी त्याने वरच्या बाजूला हे दिलेलं आहे. ते आता मी घालणार आहे आणि शिवायचं कसं ते दाखवते तुम्हाला. एक आणि हे 2 आहेत आणि ह्या साड्या 2 आहेत. आता हे अंतरते. हे बघा अशा फाटलेल्या गोधड्या आहेत. अशा ह्याला वर खाली लावायसाठी ह्याला 2 साड्या दिलेल्या आहेत आणि ह्याला एक मंडपाचा ते कापड दिलाय. हे बघा तुम्ही पाहू शकताय असं हे फाटलेलं आहे. त्याला आता मी साड्या लावणार आहे आणि छान असं बारीक असं टिपा वगैरे घालून, ह्या मोठ्या मोठ्या टिपा आहेत त्यांच्या, ते मी बारीक असं टिपा घालून आता त्यांना छानशी अशी गोधडी शिवून देणार आहे. पहिल्यांदा आता ह्या गोधडीला मी हे मांडव असतो त्याचं ते वरचा कापड असतो ते आता मी घालायला लागले. मी असं नंतर ते असं ह्याच्यावर साईडला ह्याच्यावर काय ठेवत नाही, काय नाही. माझे काय हे कापड असं हलत नाही, व्यवस्थित मी घालू शकते. कारण मला आता प्रॅक्टिस झाले, कारण मी भरपूर दिवसापासून मी गोधड्या शिवते ना, त्याच्यामुळे मला आता प्रॅक्टिस झाले. त्याच्यामुळे मी आता मला धरायला कोणी लागत नाही, माझं मी अंतरून असं शिवते. तुम्ही पाहू शकताय. वाजायचे थोडंसं दरवाजा बंद. वाऱ्यावर कापड असा हा हलतो. हे असं अंतरायचं. त्याने दिलेलं आहे हे काटाचं वगैरे मी असं हे कापून काढत नाही आहे. मी असं हातानं काढून, कारण त्यांची गोधडी कमी पडायला नको म्हणून. हे बघा आता हे कापड हे खाली घातलेलं आहे हा, आणि आता ह्याच्यावर ही गोधडी अंतरली, जुनी गोधडी, आणि त्याच्यावर ही त्यांनी एक साडी दिली आहे घालायसाठी वरती. त्याची मी पाल आधीच तयार करून ठेवलेली होती. अरे फाटले ना त्यांचं हे कसं फाटायचं आहे. माझ्याकडनं हे मध्यंतर हे फाडायचं राहिलं होतं, ते आता मी हे फाडून आता हे मी त्याच्यावर ही साडी दिलेली ती अंतरायला लागले. ते असं व्यवस्थित करून घ्यावं लागतं, नाहीतर जरा गोळा झाला तर मग गोळा गोळा होत जातं. याला पण फार खूप असं मेहनत करावी लागते, कारण हे संपूर्ण असं व्यवस्थित अंतरून असं घ्यावं लागतं, व्यवस्थित असं करावं लागतं, नाहीतर मग गोळा गोळा होत जाते हे. आणि जर मध्ये मध्ये जर असं कापड गोळा झाला असलं तर त्याच्यावरून सुई तुटते, ती कट होती सुई. त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं करून घेऊन बघते आधी ते व्यवस्थित आहे का नाही ते. आता मी साईडचं त्याने दिलेले साडी जास्त होते, त्याच्यामुळे मी साईडचं आता कट करणार आहे. हे पहा
असं मी हे साईडचं थोडंसं कटिंग करणार आहे. जास्त एक्स्ट्राचं हे होतं त्याच्यामुळं कटिंग करते. कारण खालचं पण एवढीच आहे हे कापड, त्याच्यामुळे व्यवस्थित करून घ्यावं लागतं. तर इकडचं पण थोडा कटिंग. माझ्या गोधड्या तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करायला विसरू नका, सबस्क्रायबर करा. कारण जेवढं तुम्ही सबस्क्रायबर करेल, फॉलो करेल, तेवढं मला छान आणि परत गोधड्या शिवण्यात चांगलं वाटेल. कट करू. जेवढं तुम्ही मला सपोर्ट करशील तेवढं मला गोधड्या शिवण्याची इंटरेस्ट वाटेल. आणि मी अजून भरपूर गोधड्या शिवलेल्या तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईन. ब्लॉग पण टाकते, मोठे छोटे टाकते व्हिडिओ. तुम्ही बघत राहा, मला कमेंट करून सांगत राहा कशी वाटते तुम्हाला गोधडी. हे असं चारी बाजूने थोडं कटिंग करून टाकावं लागतं हे. कारण त्यांच्या आधीच शिवलेली छोटी गोधडी आहे, 1.5 साडीची गोधडी आहे, डबलचं नाही आहे. त्याच्यामुळे ही साडीचं कापड उरतो. त्याच्यामुळे मी हे कटिंग केलेलं हे हेला लावते, हे काटाला लावते हे राहिलेलं. आता ह्याच्यात मी दोरे हे भरणार आहे, लाग घालणार हे. पाहू शकता बघा. आता हे गोधड्या शिवून मला चष्मा लागलेला आहे. चष्म्याशिवाय हे आता सुई दोरा ओवता येत नाही, कारण चष्मा घालावाच लागतो. कारण भरपूर दिवसापासून मी गोधड्या शिवते. हे असं मध्ये लाग भरण्यासाठी. गरमी पण भरपूर आहे, पाऊस पण नाही आहे. वातावरण बघा कसं ऊन पडलेलं आहे, गरमी भरपूर व्हायला लागली. इकडं आमचं मंदिर आहे, इकडं सिद्धेश्वर मंदिर आहे. इकडं बाहेरचं वातावरण बघा तुम्ही कसं आहे. इथे माझे 2 मिशनी आहेत. एक ही गोधड्या शिवण्यासाठी आहे आणि ब्लाऊज शिवण्यासाठी, आणि तिकडची आहे ते पिको फॉल करण्यासाठी आहे. मी पिको फॉल करणार, त्याचे पण व्हिडिओ मी टाकेन कसे काय हे करते मी, पिको फॉल करते त्याचं पण तुम्हाला व्हिडिओ टाकी जाईल. कारण ह्या गोधड्या गिराकांच्या कस्टमरच्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे हे मला त्यांनी सांगितलेल्या वेळेवर टायमावर द्यावं लागतं. त्याच्यामुळे मी आधी हे गोधडींचाच व्हिडिओ टाकत आहे. नंतर मग मी ब्लाऊज शिवलेलं, परत साड्या पिको फॉल केलेलं ते व्हिडिओ टाकीत जाईन. आणि तुम्हाला कसे वाटतात ते मला सांगत जावा. हे बघा मी आता हे गोधडी घातलेली आहे आणि सुई हे आता आतमध्ये दोरे भरत आहे. हे लाग घालते हे, म्हणजे कापड साडी घातलेली असते, ते गोधड्या घातलेल्या जुन्या ते हालत नाही, म्हणून हे टाके असे घालावे लागतात. छोटा दोरा पाहिजे तर असे घालावे लागते. हे पण कष्टाचेच काम आहे, भरपूर ह्याला कष्ट करावं लागतं. कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय 4 पैसे कमवू शकत नाही. पैसे कमवायचे असेल तरी कष्ट हे करावंच लागतं. हे उरलेलं आहे इकडच्या बाजूला, हे असं घेते कारण तिकडं पण कापड हलवू नये.
असं दोरे भरायला लागतात हे आतमध्ये. अर्धा घालायला पाहिजे. ही पहिला शिवलेली गोदडी आहे त्याच्यामुळे हे असं टोकायला जड जातं, कारण लवकर ही सुई आतमधून असं बाहेर येत नाही लवकर, कारण जड जातं ना, हे घट्ट असतं. हे असे धागे घातलेले आहेत. आता हे पूर्ण झाले, आतमध्ये धागे भरून. आता ही मी घडी करून अशी ठेवते. असे व्यवस्थित घडी करायला लागते. ओका असं बांधून ठेवते गोदडी. नंतर काठ बांधायला येते, काठाला लावायला येते, तर यात बांधून ठेवते असं. आता ही गोदडी घालून झालेली आहे. हे काल हे 4 मी हे टक्कोचे शिवलेत. हे बघा, ह्या गोंच्या म्हणायच्या ह्याला. कशा छान झाल्यात बघा, पाहू शकता. ह्या अशा छान त्या शिवलेत. लहान काळाची आहे.